आयुक्त साहेब कारवाई नको, रोजगार द्या यासह विविध घोषणा देत 70 फूट रोडवरील भाजी विक्रेत्यांनी महापालिका इंद्रभवन येथे ठिय्या आंदोलन केले। भाजी विक्रेत्यांनी गळ्यात लिंबू, कांदा, बटाटे, भेंडी भाज्यांची माळ घालून आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले। 70 फूट भाजी मंडी येथील भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संक्रांत आली असून तब्बल 30 दिवसापासून व्यवसाय बंद आहे। नियम अटी घालून त्याच ठिकाणी विक्री करण्यास परवानगी द्यावी याबाबत पालकमंत्री, महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। मोर्चाही काढण्यात आला। मात्र अद्याप विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर विमानतळ येथे भेटून कैफियत सांगण्यात आली। महापौर, महापालिका सभागृहाच्या निर्णयापर्यंत जैसे थे व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते। आश्वासन दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली। त्यानंतर कार्यवाही न झाल्याने अखेर भाजी विक्रेत्यांनी महापालिका आवारात या आंदोलन केले। याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले। भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करा या मागणीकडे लक्ष वेधले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। या आंदोलनात ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, अकील शेख, खाजाबाई करजगी, जाफर शेख, महेश कसबे, हसन काशिम बागवान, चांद शेख, रुक्मिन कावळे, शांताबाई कोळी यांच्यासह भाजी विक्रेते सहभागी झाले होते। आज सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये 70 फूट भाजी मंडी या ठिकाणी व्यवसाय करणारे सगळे फळभाजी विक्रेते, फेरीवाले, 4 चाकीवाले, खोकेधारक, रस्त्याच्या कडेला खाद्यान्न विकणारे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या 35 दिवसापासून या लोकांचा व्यवसाय बंद आहे। यांच्या कच्च्या बच्चांचे हाल होत आहेत। यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही काय म्हटलं, आम्हाला आहे त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची संधी द्या, तुम्ही नियम अटी घालून द्या। त्यांनी म्हटलं आम्ही कमिटी नेमलेली आहे, त्याचा अहवाल यायचा आहे। त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांना भेटलं। पालकमंत्री साहेबांनी देखील आमचं निवेदन घेतलेलं आहे, पण त्यांनी काही कारवाई केली नाही। त्यानंतर आषाढी एकादशीनिमित्त जेव्हा सोलापूरला आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांचा दौरा होता, त्यावेळी आम्ही त्यांना विमानतळावरती भेटलं। त्यांना सांगितलं, साहेब या सगळ्या लोकांच्या पोटाचे हाल होत आहेत। हे सगळे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत। यांनी काम नाही केलं तर त्यांच्या कच्च्या पंचाचं पोट कसं भरणार, घर कसं चालणार। आजची महागाई आकाशाला भिडलेली आहे। तुम्हाला लाईट बिल भरावं लागतं, गॅस आणावं लागतं, किराणा आणावं लागतं, मुलांचं ज्या शिक्षणाचा खर्च आहे, आता तर तुमच्या आमच्या सगळ्यात हातात मोबाईल आहे, ते मोबाईलचं रिचार्ज आहे, अशा अनेक समस्या आहेत। मग यांनी करायचं काय? आम्ही म्हटलेलं आहे की 70 फूट भाजी मंडईवरती आम्हाला नियम अटी टाकून द्या, त्या ठिकाणी मी व्यवसाय करतो, कोणत्याही ग्राहकाला त्रास होऊ देणार नाही, पादचाऱ्याला त्रास होऊ देणार नाही, वाहनधारकांना त्रास होऊ देणार नाही। तरी लोक ऐकायला तयार नाहीत। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय की तुमच्या मागण्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत नवीन सभागृह या ठिकाणी अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जैसे तो तुम्ही व्यवसाय करा, अशी आमची मागणी असताना त्यांनी आश्वासित केलं। तसे मी या ठिकाणी आयुक्त साहेबांना सूचित करतो, परंतु आजही त्यांच्या त्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाहीत। आम्ही यांना सांगितलेलं आहे 9 जुलैला या ठिकाणी आम्ही येतोय, आम्ही आलो। हे लोक म्हणतायत की तुम्ही या ठिकाणी बेकायदेशीर आलेले आहात। आम्ही ऑलरेडी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे, साहेब 9 तारखेला आम्ही तुमच्या कार्यालयात येणार आहे। मग त्यांनी फौज पाठा बोलवलेलं आहे, पोलिसांची दडपशाही आहे, धक्काबुक्की झालेली आहे। एवढंच काय, ते लोक आम्हाला या ठिकाणी तुच्छ करून बोलतात, झुंडशाही म्हणून आमच्यावरती ते या ठिकाणी त्यांनी आताच पवार साहेबांनी आम्हाला म्हटलेलं आहे, आम्ही लोकशाही मार्गाने आलेलो आहे, आम्हाला या ठिकाणी 70 फूट भाजी मंडईवरतीच व्यवसाय करायला परवानगी द्यावी, तुम्ही नियम अटी टाकून द्या, त्याचं पालन करण्याची जबाबदारी आमची राहील, असं मी त्यांना सांगितलं। पर्यंत मागणी मान्य होत नाही। आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत, कारण आमचं पोट जळत आहे, आमच्या पोटात आग ही डोक्यात गेलेली आहे। आता जोपर्यंत आयुक्त साहेब न्याय देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही।